बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। लक्ष्मीपूजनानिमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली। महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली। विविध अलंकारांनी देवीचं रूप सजलं। दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बीडमधील एका भाविकानं तब्बल 2 टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट केली। शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड या फुलांपासून आकर्षक सजावट करण्यात आली। शिर्डीमधील साई मंदिरातही दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। साई मंदिरात दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली। यावेळी साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। लक्ष्मीपूजनानिमित्त मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या। लक्ष्मीपूजन निमित्त साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली। देशभरातून भाविक मंदिरात दाखल झाले। यावेळी दिवाळीनिमित्त काकडाही मंदिरात सुरू झाला, तर पहाटे काकडा दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। आज लक्ष्मीपूजन कुबेरनिमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले। या पार्श्वभूमीवर मंदिराची केलेली आकर्षक सजावट मनमोहक दिसून येते। साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक पूजा केली। नांदेडमधल्या माहूर गडावरील रेणुका माता मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली, त्यामुळे मंदिर परिसर नयनरम्य झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आधार सोशल ट्रस्टतर्फे आयोजित उपक्रम सीमेवरील जवानांसाठी दीपावली फराळ अभियानाच्या अंतर्गत ट्रकला झेंडा दाखवून रवाना केलं। हा ट्रक भारतीय जवानांना दीपावलीच्या फराळाच्या स्वरूपात मायेचा एक घास पोहोचवणार आहे। चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोडवर झेंडूची फुलं विक्री करण्यासाठी दुकानं लागली आहेत। दसऱ्याला 80 रुपये तर 100 रुपये किलोनं विक्री होणारे झेंडूचे फूल दिवाळीला मात्र आवक वाढल्यानं 30 रुपये किलोनं विकले जात आहेत। नांदेडच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूची आवक वाढली, मात्र फुलं कवडीमोल दरात विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। दिवाळीनिमित्त सांगलीच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे, त्यामुळे फुलांचे दर कोसळले। फुलांचे दर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका यामुळे बसलेला आहे। परभणीमध्ये ऐन दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांचे भाव उतरले, त्यामुळे संतप्त होऊन शेतकऱ्यांनी फुलं रस्त्यावर फेकली। बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे, त्यामुळे फुलांना 10 रुपये किलोचाच दर मिळतोय। वाशिमसह जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली, त्यामुळे झेंडू फुलांना फक्त 5 ते 10 रुपये किलो एवढा कवडीमोल दर मिळतोय। तर मानोरा शहरामध्ये झेंडू फुलांना ग्राहकच नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांनी विक्रीला आणलेली झेंडूची फुलं मोफत वाटली। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि लक्ष्मीपूजनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात अचानक घसरण झाली। सकाळी सोन्याचा दर प्रतितोळा 1,35,000 रुपये इतका होता, मात्र केवळ 3 तासानंतरच दरामध्ये तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली आणि सोन्याचा दर 1,33,500 रुपये इतका झाला। मनमाडमध्ये बागलाण इथल्या शेतकऱ्याने साठवलेल्या कांद्याचं पूजन करून दिवाळी साजरी करण्यात आली। अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यानं लक्ष्मीपूजन करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून साठवलेल्या कांद्याची शेतकऱ्यानं पूजा केली। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील धिरडी या ठिकाणी जाऊन मेंढपाळ बांधवांसोबत पालावर आपली दिवाळी साजरी केली। त्यांनी अत्यंत साधेपणाने दिवाळीचा सण साजरा केला। अकोल्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं सरकार शेतकऱ्यांची लूट करते असा आरोप
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यवतमाळ तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन आंदोलन केलं। सरकारनं कर्जमाफीची आश्वासनं पूर्ण न केल्यानं शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असंतोष व्यक्त केला। उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरात ऐन दिवाळी सणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या भागामध्ये आणि उल्हासनगरच्या अनेक परिसरात पाणी टंचाई आहे। दिवाळीच्या दिवशी पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेनं वाडा पोलीस ठाण्यात हे आंदोलन केलं। वाड्यातील अल्पवयीन मुलींच्या खरेदी विक्री प्रकरणातील आरोपींना वाडा पोलिसांनी मोकाट सोडल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेनं केला। वर्ध्यामध्ये दिवाळीच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न त्यांनी विचारलाय। घरी पैसेच नाहीत, केवळ 500 रुपयामध्ये आपले सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमर काळे आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केला। गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिस समोर अभ्यंग स्नान करत अनोखं आंदोलन केलं। प्रभाग क्रमांक 52 मधील पाणी टंचाईच्या निषेधार्थ ठाकरे सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलं। दिवाळी सणात चक्क अळ्या आणि किडे असलेले राशन नागरिकांना वाटप केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उचांडा गावात उघडकीस आला। स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं रेशन पुरवलं जात असल्याचा आरोप होतोय। गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्यावर आज शासकीय इतमामात आमगाव इथं अंतिम संस्कार करण्यात आले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। राजीव देशमुख हे 40गाव विधानसभेचे माजी आमदार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते। मुंबई उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। परतीच्या पावसानं वातावरणात काहीसा थंडावा पसरला। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटातच जोरदार पाऊस झाला। मागील 2 दिवसांपासून उकाड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला। अवघ्या 1 तासाच्या पावसानं बदलापूर पूर्व भागातील मच्छी मार्केट परिसरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं। 1 तासात जवळपास 101 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरामध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। सिंधुदुर्गात पावसानं हजेरी लावली, त्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली। या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात कापणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। दिवाळीच्या आनंदी वातावरणात आज लोणावळा शहरात पावसानं अनाहूत पाहुणा म्हणून हजेरी लावली। लक्ष्मीपूजनाच्या लगबगी दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची खरेदी करतानाच धांदल उडाली। नांदेडमधल्या मुखेड आणि देगलूर तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यात अजूनही ढगाळ वातावरण आहे, तर हवामान खात्यानं पावसाची शक्यताही वर्तवली आहे। ठाण्यातील वृंदावन सोसायटीमधील इमारतीवरील लावलेले पत्रे कोसळले। ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पत्रे कोसळले। पत्र्यांचा काही भाग उडून दुसऱ्या बिल्डिंगच्या गाड्यांवर पडला। रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या ऊन, वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे। माणगाव, रोहा, इंदापूर, तळा, म्हसळा परिसरामध्ये पावसानं आगमन केलं, त्यामुळे कापणी करून ठेवलेली भात शेती वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते। कोल्हापुरात मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसानं तारांबळ उडाली। दारात काढलेल्या रांगोळ्या, कागदी आकाश कंदील यांना याचा फटका बसला। ऐन दिवाळीत परतीच्या पावसाचा पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसराला जोरदार तडाखा बसला। तासभर पडलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आलं। वाशिम शहरासह काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं दिवाळीवर विरजण पडलं। बाजारपेठेत धावपळ झाली। जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली।
दिवाळीच्या दिवशी बाजारात लक्ष्मीच्या मूर्त्या, झेंडूची फुलं तसंच अन्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ऐन दिवाळीत पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांसह गृहिणींची तारांबळ उडाली. कर्जत तालुक्याला पावसानं पुन्हा एकदा झोडपून काढलं. विजांच्या आणि ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. शेतकऱ्यांची मात्र यामुळे तारांबळ उडाली.